नमस्कार, आपण पाहत आहात दिव्य बोईसर न्यूज। पाहुयात दिवसभरातील घडामोडी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या दिव्य बोईसर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। कारच्या डिक्कीत 10 किलो वजनाचा गांजा वाहून नेणाऱ्या दोघांना पालघर पोलिसांनी कारवाई करत कार सोबत दोघांना ताब्यात घेतले आहे। अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या नाशिकच्या 2 आरोपींना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार दिनांक 13 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विक्रमगड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने विक्रमगड जव्हार रोडवरील यशवंतनगर गावच्या हद्दीत सापळा रचून रात्री 9:15 वाजेच्या सुमारास जव्हार बाजूकडून आलेली वेर्ना कार क्रमांक GJ15 CO 4644 ही कार थांबून तिची तपासणी केली असता त्यात 52 वर्षे सतीश लक्ष्मण वाघ आणि 29 वर्षे सागर सोमनाथ बलसाने दोन्ही राहणार कुंभारवाडा नाशिक यांच्याकडील कारच्या डिक्कीत 2,05,160 रुपये किमतीच्या 10 किलो 258 किलोग्राम वजनाचा गांजा मिळून आला आहे। गांजा व 5 लाख रुपये किमतीची वेर्ना कार असे एकूण 7,05,160 रुपये किमतीचा मुद्देमाल पालघर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे। याबाबत विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून NDPS कलम अंतर्गत दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना न्यायालयाने 17 जून पर्यंत पोलीस कस्टडी दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास विक्रमगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोडे हे करीत आहेत।